पर्शिया खंडातील मोठ्यात मोठ्या साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून गंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मुघली सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना त्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण महाराष्ट्रात मात्र शिवाजी महाराजांनी रोखलं. मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या पराभवासाठी खर्च केली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आली नाही. या अल्लाह, दुश्मन दिया भी कौन दिया, शिवा भोसला जैसा दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है, तेरे पास आ रहा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पढ़ता काढले उद्गार औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय, उस दिन शिवा ने मेरी उंगलियां ही नहीं काटी बल्कि मेरी ताकत और घमंड को चूर चूर करा दिया. अब मैं नींद में भी शिवा को मिल नहीं चाहता. अली आदिल शाही की बड़ी बेगम बनते कि उस गद्दार दक्कन की शिवा को लाने के लिए एक भी मर्द नहीं है इस दरबार में. लालच है इस मर्दानगी पे. शिवाजी महाराजांचा परक्यांना इतका मोठा विश्वास होता का, तर त्यांचे कार्यस्त्रोत, माझी जाऊचे संस्कार आणि शिक्षण. प्रत्येक माते पित्याला वाटते आमच्याही घरात शुभ जन्माला यावे, आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावे. अरे अरे पण कसे घडतील शुभ, कसे घडतील जिजाऊ, कारण आमच्या घरात माणसं राणीच नाहीये. आमच्या घरात आहेत ना मम्मी मॉम. कसे होतील संस्कार. आज आमची माता मुलांना जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसतीये, मालिका बघतीये आणि त्यातच अनुकरण करतीये. मग सांगा ना कसे होतील संस्कार. अरे पूर्वीच्या महिलांकडे बघा ना जरा, त्या वाचक होत्या. आम्हाला जिजाऊ हवे पण तिच्यावर संस्कार करणारे वृद्धच नको. आज महाराष्ट्रात सगळीकडे एकच चर्चा रंगतीये, मुले कोणाचाही ऐकत नाहीये का, तर त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या वृद्धांना आम्ही घरातून बाहेर काढलंय, नाहीतर आम्ही तरी घरातून बाहेर पडलोय. अरे का काय एवढा मोठा त्याग, आणि तोही त्या आई बापाचा. बापाने मुलाला शिकवलं, नोकरी लागली, मग छोकरी मिळाली, आणि मुलगा कधी तिच्या प्रेमात त्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला. हेच त्या वृद्धाला कळलं नाही. कारण काय तर ही म्हातारी माणसं सगळीकडे पसारा करून ठेवता. महाराष्ट्रात वृद्धाश्रमाची संख्या इतकी जास्त का, बापाने मुलाला शहरात घर घेता यावं म्हणून जमीन विकली, शहरात घर